लेखणीला धार तलवारीची या ब्रीद वाक्याला अनुसरून परखड व निरपेक्ष वार्तांकनाच्या बळावर महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या शिवशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धडाकेबाज नगरसेविका सौ चारुशीला गणेश कोळपकर आणि शिरूर कासार समाजाचे अध्यक्ष श्री गणेश कोळपकर. एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी शिरूर शहरातून समोर येते. ज्या नगर परिषदेला स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले, ज्या नगर परिषदेत नमामि गंगे सारखे मोठे मोठे उपक्रम राबवले गेले, त्याच शिरूर नगरपालिकेच्या नाकाखाली नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे. सोनार आळीसारख्या मध्यवर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून MIDCतील प्लास्टिकच्या वेस्टेजपासून रॉ मटेरियल बनवण्याचा बेकायदेशीर आणि अतिशय घातक उद्योग सुरू आहे. या प्रक्रियेतून निघणारा तो तीव्र उग्रवास, विषारी पाणी आणि धूर तिथल्या नागरिकांचा श्वास गुदमरतोय. नागरिक हैराण आहेत, त्रस्त आहेत. पण नगरपालिका प्रशासन काय करतेय? प्रशासनाचे डोळे मिटलेत की कान बंद झालेत? इतकंच नाही तर या प्रोजेक्टमधून घातक हे असे निघणारे अत्यंत दूषित आणि रासायनिक पाणी थेट नगरपालिकेच्या नाल्यामधून सोडून दिलं जात आहे. विशेष म्हणजे काहीच अंतरावर नगर परिषदेचा फिल्टर प्लांट आहे, ज्याची स्वतःची अवस्था बिकट आहे, जो प्रदूषण पाण्या नियमांचं उघडपणे धिंडवडे काढतोय आणि हेच विषारी पाणी थेट घोड नदीच्या पात्रात मिसळतंय. म्हणजे संपूर्ण शिरूरकरांच्या आरोग्यावर थेट हल्ला केला जातोय. स्थानिक नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही गंभीर बाब पाणी पुरवठा सभापती सुनीता पोटे यांच्याकडे मांडली. पोटे यांनी ही बाब मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी संध्याकाळी धाड टाकली खरी, पण या पाहणीनंतर समोर आलेले प्रश्न शिरूर प्रशासनाला पुरते नागडे करणारे आहेत. शिवशाही न्यूज आज शिरूरकरांच्या वतीनं नगर प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना थेट विचारते. पहिला सवाल, निवासी आणि मध्यवर्ती भागात असा विषारी प्लास्टिक प्लांट चालवण्यासाठी महापालिकेनं NOC दिलीच कशी? यात त्यांचे काही हितसंबंध आहेत का? दुसरा सवाल, कागदपत्रांची आणि परवानग्यांची शहानिशा न करता MSCBनं या बेकायदेशीर प्रोजेक्टला वीज कनेक्शन दिलंच कसे? कोणत्या अधिकाऱ्यांचे खिसे गरम झाले? तिसरा सवाल, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ही बाब लक्षात यायला इतकी वर्ष का लागली की या विषारी धंद्यावर तुमचा वर्दहस्त होता? आणि सर्वात महत्त्वाचा सवाल, नमामि गंगेच्या गप्पा मारणारी पालिका प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांना केराची टोपली का दाखवतीये? नागरिकांच्या जीवाशी खेळणारे हे लोकप्रतिनिधी नक्की कोणाचे लाभार्थी आहेत? संध्याकाळी अधिकाऱ्यांनी पाहणीचं नाटक तर केलं, पण आता यावर कागदी घोडे नाचवून तोडक मोडक कारवाई केली जाणार? राजकीय दबावापोटी या माफियांना आणि उद्योगपतींना अभय मिळणार की खरोखर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करून हा जीवघेणा प्रकल्प कायमचा टाळा ठोकला जाणार? या निमित्तानं हेच प्रश्न आम्ही थेट पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांना देखील विचारत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आपण मंत्रालयातून काम करत आहात, मात्र आपल्या नाकावर टिचून समाज विघातक शक्ती अशा पद्धतीनं नागरिकांच्या जीवाशी खेळत असतील तर यात आपण ठोस भूमिका घेणं गरजेचं नाही का? शिरूरच्या जनतेचे डोळे आता प्रशासनाच्या पुढील पावलाकडे लागलेत. जर यावर कठोर कारवाई झाली नाही तर शिवशाही न्यूज या प्रकरणाचा असाच पाठपुरावा करत राहील आणि प्रशासनाचा बुरका फाडल्याशिवाय राहणार नाही. पाहत रहा शिवशाही न्यूज, निष्पक्ष, निर्भीड आणि थेट बातमी. शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर. परखड, सत्य आणि संतुलित बातम्यांच्या बळावर महाराष्ट्रात प्रसिद्धीचं शिखर काबीज करणाऱ्या आणि जनसामान्यांचा आवाज बनलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्क वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्य आणि प्रभागाच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या नगरसेविका सौभाग्यवती पूजाताई पुष्कराज पोटावळे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि
शिवशाही न्यूज .com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.